शनिवार रविवार म्हटलं की आमच्या फिरण्याचा दिवस असतो. शनिवारची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. शनिवार रविवारी आम्हाला कुठे जाऊ आणि कुठे नाही असं होतं. त्यामुळे योगेश म्हणाले, चल आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन येऊ. शनिवारी हा सोमवार ते शुक्रवार आमचा खूप बिझी शेड्यूल असतो. योगेशची नाईट असते. माझा पूर्ण आठवडा हा पोरांच्या मागेच असतो. रस्त्यात आम्हाला एक सुंदर मंदिर दिसलं. बघा तुम्ही ते कोणतं मंदिर आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला काही माहीत नाही हे कसलं मंदिर आहे, काय आहे. त्यानंतर आम्ही अजून पुढे गेलो. त्याच्यानंतर आणखीन एक मंदिर दिसलं. योगेशला मी म्हणाली, योगेश चला मंदिरात मला घेऊन. योगेश म्हणाले, आपण येताना जाऊ, आता गेलो तर उशीर होईल. त्यानंतर आम्ही शिवार गार्डनला गेलो. तिथे सुंदर झाड होतं. थोडंसं फिरलो वगैरे. त्याच्यानंतर आम्ही विठ्ठल रसवंतीला गेलो. रसवंतीच्या इथे आम्ही गेल्यानंतर स्वराज म्हणाला, मला रस द्या. शनाया म्हटली, मी एक रस घेते. शनायाला मोठा ग्लास घेतला. स्वराजनी पण मोठा ग्लास घेतला. मी काय रस पित नाही, मला फारसा आवडत नाही. योगेशने एक ग्लास घेतला. अशा तिघांनी 3 ग्लास घेतले. मी काही घेतला नाही. मी यांच्यातूच ह्या तिघांमधूनच थोडा थोडा रस प्यायली. शनाया खूप हळूहळू रस पित होती. माझ्याकडे बघत होती मी कॅमेरा करते की नाही. त्याच्यानंतर शनायाने माझ्याकडे ग्लास दिला. म्हणाली, मम्मी थोडासा तू पी. रस खूपच छान होता, खूपच टेस्टी होता. 10 रुपयात एवढा मोठा ग्लास आणि एवढी चविष्ट रस असा मी पहिल्यांदाच प्यायली होती. उसाचा रस हा पोटासाठी खूप उत्तम असतो, त्यामुळे नक्की तुम्ही पिया. त्यानंतर आम्ही पुढे गेलो रावेतच्या चौकामध्ये सँडविच खायला. हे माझं आवडतीचं सँडविच आहे. मी नेहमी सँडविच खायला गेले की स्वराच्या पप्पांना म्हणते, तिथेच घेऊन चला, रावेतला आम्ही चौकात सँडविच खातो. इतकं सुपर टेस्टी सँडविच होतं, विचारू नका. तुम्ही कधी वेळ भेटला तर नक्की जा आणि तिथे सँडविच खा. मी त्यांचं मेनूचे पिक्चर दाखवले होते, ते मी बघत होती काय काय मेनू आहेत त्यांच्याकडे. त्याच्यानंतर योगेशनी ऑर्डर दिली. शनाया इकडे तिकडे बघत होती. शनाया नाचत होती, बघते मम्मी मला बघते की नाही. त्याच्यानंतर स्वराज हसतच नव्हता, शेवटी हसला. खूप मोठी स्माईल दिली. आमची ऑर्डर आली. आम्ही सँडविच घेतलं, खायला सुरुवात केली. सँडविच खूप टेस्टी होतं. तुम्ही पण जा, खा आणि मला कमेंट करून सांगा कसं होतं सँडविच. बाय बाय.